तुम्ही बोलताय, तो दुसरा फोनवर आहे. काय चाललंय तुमचं? काय करताय तुम्ही? कोणाला फोन लावताय? काय चाललंय बघा तुम्ही. हे करताय तुम्ही. तू कोणाला फोन लावतो ना? तू हे बाबा कोणाला फोन लावतो? कारण तुमचं तुम्ही कोण आहे? पी आहेत का? अहो पण हे काय कारभार चालू आहे? तुम्हाला ढिकडी बैठक आहे आणि तुम्ही तयारीमध्ये पण आला नाहीये. जिल्हा आमचा अंदाज अंधारात असतो आणि मग तुम्ही मेंटेनन्स आम्ही काही करत नाही. आता एवढा महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे काय होतं म्हणजे रस्ते खोदले जातात, आज ते सगळे येणाऱ्या लोकांचे ट्रॅफिक होते, मग त्याच्यामध्ये गाड्या पडतात, लोकांचे ऍक्सिडेंट होत, सगळं होतं. काय होतो तुम्ही बोलताय, तो दुसरा फोनवर आहे. काय चाललंय तुमचं? काय करताय तुम्ही? कोणाला फोन लावताय? काय चाललंय बघा तुम्ही. हे करताय तुम्ही. तू कोणाला फोन लावतो ना? तू हे बाबा कोणाला फोन लावतो? कारण तुमचं तुम्ही कोण आहे? पी आहेत का? अहो पण हे काय कारभार चालू आहे? तुम्हाला ढिकडी बैठक आहे आणि तुम्ही तयारीमध्ये पण आला नाहीये. तुम्ही एका सर्कल पुरते असला तरी पण तुम्हाला तुमची सर्कलची माहिती माहित नाही. तो फोनवर माहिती घेतोय. कसं चालणार असं? तुमच्या आता वरती तक्रार आम्ही करणार आणि या सगळ्या गोष्टी बंद करायला लागतील. हे बरोबर नाही तुम्ही जे करताय ते. बीपीडीसी सारखी महत्वाची बैठक एवढ्या महिन्यानंतर आपण घेतोय, निवडणुकीनंतर तुमची साधी तयारी नाही तुमच्या डिपार्टमेंट बद्दल. अध्यक्ष महोदय, एक विनंती आहे, आपण एक बैठक मुंबईमध्ये आयोजित करावी. सगळ्या ठिकाणी सेंटरवर लाईटची व्यवस्था असणं फार गरजेचं आहे. तुम्ही जिल्ह्यात काय परिस्थिती आहे आजच तपासून बघा. कुठेही कोणत्याही परीक्षेला अडचण निर्माण होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी आपल्याला घ्यायला पाहिजे, म्हणून ती व्यवस्था झाली पाहिजे. पुढच्या मंगळवारी कॅबिनेट कॅबिनेटची बैठक लावतो. तुम्ही तयारी या. हे बरोबर नाही. हा, ते सगळे जे तुमचे जेवढे अधिकारी आहेत ना मिळून तुम्हाला टिप्पणीची आता सिरियसनेस कळत नसेल ना, तर पुढची कारवाई आम्ही करू. नुसतं मात्र फिरायला येण्याकरता तुम्ही येऊन नुसते इथे उभे आहे आणि आमच्या समोर पेपर चालतात आणि कोणाकोणी करताय तुम्ही. थोडं हलक्यात घेत नाही की काय? बसा आता काय